जो पिक्चर करते तो रत्नागिरीमध्ये मी शूटिंग चालू करणार आहे आणि त्याच्यानंतर मला विनायक खानविलकर सर हे मला सपोर्ट करणार आहे. त्याच्यासाठी मला कास्टिंगसाठी पण विनायकची मला सपोर्ट करावा लागणार आहे. आणि जे कोणी इथे आहे कास्टिंगसाठी त्यांनी आमच्याकडे नावं नोंदणी केली तरीही चालेल, पण जास्त वेळ घेत नाहीये मी, कारण लोकांना जाण्याची. अशोक कपूर यांचं आगमन होत आहे, ते सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि आदरणीय कपूर सरांना विनंती करतो की आपण स्टेजवर अध्यक्ष म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे तुम्ही सूत्रे सांभाळायचे. आणि सर्वांनी परीक्षार्थ्यांना विनंती आहे की यामध्ये ज्यांनी वेशभूषा करून आले, उदाहरणार्थ चार्ली चॅप्लिन एक जगप्रसिद्ध कलाकार, त्यानंतर ज्योतिराव फुले आणि सर तुमचं नाव काय? त्यांनी संपूर्ण समाजाला एक दिशा दिली. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून त्यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल समस्या मांडल्या. असे आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषामध्ये आज जे आले आहेत नागेश कवडे सर, यांना विनंती करतो की त्यांनी वाढवावी. बघा, खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे की इतकी महान व्यक्तीच्या नावे आज आपल्यामध्ये वेशभूषा करून आले. नक्कीच असं वाटेल. त्यानंतर जे जगप्रसिद्ध कलाकार आहेत होऊन गेले आदरणीय चार्ली चॅप्लिन. नाही, तुमचं आगमन स्टेजवरच पाहिजे सर. त्यांना विनंती करतो की ज्यांनी आपल्या अभिनयातून संपूर्ण जगाला वेळ करून सोडलं, त्यांच्या वेशभूषा आणि उदाहरण आहोत. आणि खऱ्या अर्थानं आमच्या व्यासपीठाला खरी आज रंगत आलेले आणि आज आमच्या समोर जे परीक्षार्थी आहेत की ज्यांनी कला, साहित्य, सामाजिक सेवा अनेक विविध विषयामध्ये आपण आपलं योगदान दिलेलं आहे. संस्थेच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो. सुरेश भाऊ डोळस पुणे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन होत आहे. हस्ते महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्या नगरीमध्ये आपण आज आपला छोटे कार्यक्रम घेत आहोत, त्या शाहू नगरीचे छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी या सर्व महापुरुषांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. तसेच तेजस फाउंडेशन आणि तेजस बहुउद्देशीय संस्था या संस्थेच्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिला. मी या संस्थेचा सभासद या नात्याने आपल्या सर्वांचे शाब्दिक शब्दस्मरणाने आपलं स्वागत करतो. त्या कार्यक्रमांना जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले त्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे मी शब्दस्मरणाने स्वागत करतो आहे व संस्थेविषयी मी थोडक्यात माहिती एक प्रास्ताविक भाषणाच्या स्वरूपात देत आहे. आपल्या सर्वांचे प्रस्ताव यातून आम्हाला आपल्या कार्याची ओळख झालेली आहे, परंतु आमच्या संस्थेची आणि संस्था प्रमुखांची आपणास एक उजळती ओळख व्हावी किंवा त्यांच्या जीवन संघर्षाची एक माहिती आपणास मिळावी या उद्देशाने मी हे प्रास्ताविक भाषण करीत आहे. त्यांच्या स्मृतिशेष मुलाच्या नावाने त्याची आठवण जिवंत ठेवण्यासाठी ही संस्था स्थापन केलेली आहे. मेघा डोळस यांचा 22 वर्षाचा मुलगा तेजस मेघा डोळस हा रशियामध्ये MBBS शिकत असताना त्याच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्याची आठवण म्हणून आम्ही तेजस फाउंडेशन आणि तेजस बहुउद्देशीय संस्था चालू केलेली आहे. त्यांना माहिती होतं की आपल्या आईमध्ये साहित्यिक कला आणि सांस्कृतिक कलागुण आहेत, त्यामुळे तिने आपल्या या तिन्ही कलागुणांचा विकास करावा, कुठल्याही अडचण त्यांनी मध्ये येऊ नये या हेतूने त्याने त्याच्या आईकडे इच्छा केली होती की मम्मी तुला तुझ्या जेवढ्या इच्छा आकांक्षा आहेत तेवढ्या तू पूर्ण कर, राहिले आपले सामाजिक किंवा कौटुंबिक बंधने त्यावर आपण मात करू, आपण पुरोगामी विचारायचे आहोत, आपण प्रगतिशील साहित्याची सेवा करत आहात त्याबद्दल आम्ही आमच्या परीक्षार्थीच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद देत आहोत. टाळ्या वाजवून. आदरणीय डोळसता यांना खरं सांगा वाटतं की
तुम्ही फार कष्टातून आणि आम्हाला माहित नव्हतं की मुलाच्या स्मरणात हे सगळं तेजस नाव मुलाच आहे. फार मोठं तुम्ही त्याची आठवणीच्या किंवा स्मरणार्थ स्वरूपात हा सगळा कार्यक्रम आयोजित करत आहात आणि आयोजित करत असताना 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितले की किती कठीण प्रसंगांना तोंड देत आम्ही इथपर्यंत पोहोचत असतो. कसं आहे ताई, जयांगी मोठेपणा तया यातना कठीण या म्हणीप्रमाणे कोई तो बता दो, कोई तो रीजन होगा इस काम करने का. नहीं है. मैडम आप बता सकते, आप बताइए. अच्छा, धूप से बचने के लिए, यानी कि उनकी ब्यूटी जो है धूप में डाउन हो जाएगी. राइट राइट, बहुत अच्छा है. तो मैं बताऊं कि आजकल के लड़के इस काम का घूम रहे हैं. और हमारे भारत की परंपरा रही है कि हमारी भारतीय महिला जब घर से बाहर निकलती है तो नकाब में, पर्दे में, घूंघट में निकलती है, ताकि उनके नूरानी चेहरे का जो जलवा है वो अपने शोहर के सिवाय कोई और न देखे, इसलिए वो पर्दे में निकलती है. ऐसे ही एक लड़की रोज नकाब पहनकर एक गली से गुजरा करती थी. ऐसे ही एक लड़की रोज नकाब पहनकर एक गली से गुजरा करती थी. एक दिन वो लड़की नकाब पहनकर गई तो एक रास्ते में मनचले लड़के ने उसका रास्ता रोककर कहा कि ऐ पर्दा नशी पर्दा उठा, मेरी मोहब्बत कबूल कर और जलवा दिखा. लड़की ने कुछ नहीं कहा, लड़की की तरफ देखा और चली गई. फिर दूसरा दिन हुआ, फिर वही आलम. लड़की नकाब पहनकर गली से गुजरी, फिर उसी मनचले लड़के ने उसका रास्ता रोककर कहा कि ऐ पर्दा नशी पर्दा उठा, मेरी मोहब्बत कबूल कर और जलवा दिखा. लड़की ने कुछ नहीं कहा, चली गई. लड़का वही खड़ा कर देखता रहा. फिर तीसरा दिन हुआ, वही लड़की फिर नकाब पहनकर गली से गुजरी, फिर उसी मनचले लड़के ने उसका रास्ता रोककर कहा कि ऐ पर्दा नशी पर्दा उठा, मेरी मोहब्बत कबूल कर और जलवा दिखा. अगर आज तूने जलवा नहीं दिखाया तो मैं खुदकुशी कर लूंगा, मैं सुसाइड कर लूंगा. लड़की ने कुछ नहीं कहा, लड़की की तरफ देखा और चली गई. फिर चौथा दिन हुआ, वही लड़की फिर नकाब पहनकर उसी गली से गुजरी, पर आज उसे वो मनचला लड़का दिखाई नहीं दिया. तो उस लड़की ने आसपास वालों से पूछा कि भाई एक लड़का रोज मेरा पीछा किया करता था, आज दिखाई नहीं दे रहा. तो आसपास वालों ने कहा कि उसने तो कल ही खुदकुशी कर ली. लड़की को बहुत बुरा लगा. वो सीधा उस लड़की की कब्र पे गई, मजार पे गई और जाकर के उस कब्र को, उस मजार को उसने अपनी नूरानी चेहरे का जलवा दिखाया, अपना नकाब स्कार पर्दा उठा के. और जलवा दिखाने के बाद फिर कब्र से कहने लगी कि आ मेरे गुमनाम आशिक, आयु तेरी मजार पर लो रुख से पर्दा उठा दिया, जीवन के दीदार दर. तो कब्र में से आवाज आई कि या खुदा ये तेरा कैसा इंसाफ है, या खुदा ये तेरा कैसा इंसाफ है. आज मैं पर्दे में हूं और वो बेनकाब है. क्या यही मोहब्बत का अंजाम है? तो लड़की रोने लगी और जाके कब्र से बड़ी मिट्टी उठाकर जाने लगी. तो कब्र में से आवाज आई कि मिट्टी मेरी कब्र से उठा रहा है कोई, मिट्टी मेरी कब्र से उठा रहा है कोई, आंसू मेरी कब्र पे बहा रहा है कोई. या खुदा 2 पल की जिंदगी और दे दे मुझे, उदास मेरी कब्र से जा रहा है कोई, उदास मेरी कब्र से जा रहा है कोई. दोस्तों, प्यार में, मोहब्बत में सुसाइड करना क्या अच्छी बात है? नहीं. आप एक अनजान लड़की की अधूरी मोहब्बत के लिए खुदकुशी तो कर लेते, पर कभी आपने ये सोचा है कि खुदकुशी करने के बाद उसकी माँ की मोहब्बत का क्या होगा, जिस माँ ने 9 महीने ना जाने कितने दुख और तकलीफें सहन करके तुम्हें जन्म दिया. तुम्हें क्या लगता है कि तुम्हारी खुदकुशी करने के बाद भी वो लड़की खुदकुशी करके तुम्हारे साथ ऊपर आएगी? नहीं, बल्कि तुमसे भी कोई अच्छा लड़का मिल जाएगा जिसके साथ शायद वो तुमसे भी ज्यादा खुश रहेगी. पर वो माँ कैसे खुश रहेगी जिस माँ के तुम इकलौते बेटे हो? इसलिए कहता हूँ, स्टॉप सुसाइड इन वन साइड लव. जिंदगी प्यार भरी, प्यार से. थैंक यू. तो दोस्तों, मेरे पास कोई भी कलाकार आए तो बुलंद होते हैं, तो मैं यही कहना चाहता हूं कि कौन कहता है कि कलाकार मर जाता है?
कौन कहता है कि कलाकार मर जाता है और वो तो जिंदा दफनाया जाता है। यकीन आए मेरा तो कब्र खोल के देख लो, आपके तालियों की इंतजार में पाया जाता है। थैंक यू। दोघ जण आलेले आहेत रत्नागिरीवरून. अजून आमचे एक मित्र आलेले, त्यांना जाण्याची काही गरज नाही. पण हा एक होते की मी आता दुसरा जो पिक्चर करते तो रत्नागिरीमध्ये मी शूटिंग चालू करणार आहे. आणि त्याच्यानंतर मला विनायक खानविलकर सर हे मला सपोर्ट करणार आहे. त्याच्यासाठी मला कास्टिंगसाठी पण विनायकची मला सपोर्ट करावा लागणार आहे. आणि जे कोणी इथे आहे कास्टिंगसाठी त्यांनी आमच्याकडे नावं नोंदणी केली तरीही चालेल, पण जास्त वेळ घेत नाहीये मी, कारण लोकांना जाण्याची पण घाई आहे आणि आम्हालाही जायची घाई आहे. धन्यवाद. वेशभूषेत आलेलो आम्हाला इथं बसण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे अनेक पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनेक कलाकार इथं आलेले, महान कलाकार आहे त्यांचं. आता बापूल सर पहिल्यांदा आम्हाला भेटले इथं आणि त्यांनी त्यांच्या कार्याची ओळख करून गेली. तशीच मी आहे ना, म्हणजे या प्रत्येक पुरस्कारचीचा ओळख वेगळी करून दिली जाईल. पण मी जागेवर लोक यांच्याबद्दल मी सांगतो, म्हणजे त्यांना त्या यादीमधून ते पुन्हा ओळख करून द्यावी लागणार नाही. तर त्यांनी SCST चे जी निवासी शाळा आहे याच्यामध्ये मनोरंजनातून प्रबोधन या कार्यक्रमामधून त्यांनी संत महापुरुष शास्त्रज्ञ आणि यांच्या गोष्टी त्यांनी मनोरंजनातून मुलांना हसवलं, मुलांना सांगितलं, त्यांचं प्रबोधन केलं. याचबरोबर शासनाचे जे स्लोगन असतात, उदाहरणार्थ मतदानाचा टक्का वाढवावा, बेटी बचाव बेटी पढाओ, पाणी बचाव, अशा ज्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ते लोकांसमोर आणत असतात ते. आणि मोठं त्यांचं काम आहे. त्यांच्याबद्दल एक पत्रकार भुजबळ यांनी महाराष्ट्राचा चार्ली असं एक स्वतंत्र लेख पण दिला त्यांनी आणि पुरस्कार मिळाले. याबरोबर मला एक आवश्यक सांगावं, आपको मालूम नहीं रहते आप उनको चाहता है करके, ऐसा कभी बोलते हैं उनको किसकी आवाज में, इनके लिए मैं बोला हूँ. हाँ, बहुत प्यार करने वाले है ना, हाँ बहुत अच्छे है, प्यार करना बहुत अच्छा रहता है. उम्र बहुत घटी तभी भी हम प्यार करना सीखना चाहिए कि हम तरुण है. अच्छी बात है आपकी. मुझे इतना ही कहने का है कि माननीय मेगा डोळस जी का जो काम है तेजस फाउंडेशन का, ये माँ बाप है, ये अपने बच्चों के लिए जो स्मृति कर रहे हैं, ये तथागत बुद्ध ने कहा है गौरवास्पद है, महामंगल है ये, महामंगल. और किसी का गौरव करना, सत्कार करना, सम्मान करना, ये भी महामंगल है. और यही हम काम कर रहे हैं. तो मेरे को एक इधर आ गया, मैंने तो सवाल किया, भाई ज्यादा तीखा कौन खाते? तो कोल्हापुर पे आया था उधर, बोले हम लोग ज्यादा तीखा खाते, आम्ही जास्त तिखट खातो. आणि ते मराठवाड्याचे लोक पण माझ्याकडे होते बघा, हसतायत. अरे मराठवाड्याचे लोक बोले आम्ही जास्त तिखट खातो. मग आता सध्या क्या झगड़ा चालू है इधर हमारे महाराष्ट्र में कि नागपुर के लोग बोलते हैं हम लोग ज्यादा तिखट खाते, कोल्हापुर के लोग बोलते हैं हम लोग ज्यादा तिखट खाते, और मराठवाड़े के लोग बोलते हैं हम लोग ज्यादा तिखट खाते. तो कौन ज्यादा तिखट खाते? अरे कोल्हापुर के बोलते तो इसका मतलब पुढे गेलेले, कुठे महाराष्ट्रात पुढे गेले. ओके सर. सर्व महापुरुषांना दिवार कोटी कोटी प्रणाम. मी जितूभाऊ एकनाथ बागुल, नाशिक युवा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी नाशिकहून आज इथे कोल्हापूर इथे राजश्री शाहू महाराज सभागृह या ठिकाणी मला महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्था या वतीने मला महाराष्ट्र रत्न या पुरस्काराने आज कोल्हापूरमध्ये सन्मानित करण्यात येत आहे. त्याबद्दल तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे मी हार्दिक आभार मानतो आहे. कारण की हा पुरस्कार देणं याचा अर्थ की एक फार मोठी पाठबळ आहे. कारण की हा पुरस्कार आम्हाला आमच्या कार्याची एक पावती असते. कारण की हे मोठं पाठबळ आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही पुढील सामाजिक सेवेमध्ये आम्हाला अजून ताकद मिळते आणि आमच्या हातून समाजाची अधिक चांगली
मदत होते. चांगलं समाजाला आम्ही सहकार्य करतो. समाजाचं नेतृत्व आम्ही चांगल्या पद्धतीने करतो. त्या पुरस्काराची पावती म्हणून आम्हाला देण्यात आलेली आहे. जय भीम, जय शिवराय. खंडेराव अनाजी खाडे, संस्थापक श्री संतराज योगी शिक्षण संस्था, कैलासवासी अनाजी खाडे बालक आश्रम. गेली 27 वर्ष निराधार आणि अनाथ मुलांचं संगोपन मोफत आम्ही करीत आहोत. त्यामुळे मला जो हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी समाजभूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी समाधानी आहे आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या मी सूचना केलेल्या आहेत.